जय जय राम राम कृष्ण है कृपा पाहता लोचनी सुखधारी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा कृपा पाहता लोचनी सुखधारी हो साधरी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठलिया बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठलिया सर्व सुखा लहानपणा देगा देवा मुंगी साखरी सारवा मुंगी साखरी सारवा मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा आईला बंदरत थोर त्याशी अंकुशाचा मार त्याशी अंकुशाचा मार त्याची अंकुशाचा मार त्याची अंकुशाचा मार त्याची अंकुशाचा मार त्याची अंकुशाचा मार दयाची मोठेपण अंगी मोठेपण दया यातना कठीण दया यातना दया यातना कठीण दया यातना कठीण दया यातना कठीण दया यातना कठीण तुका म्हणे ताण सावे लहानाहून ही लहान सावे लहानाहून ही लहान सावे लहानाहून ही लहान बदरत थोर त्याशी अंकुशाचा मार त्याशी अंकुशाचा मार अंकुशाचा मार ऐरावत थोर त्याशी अंकुशाचा मार त्याशी अंकुशाचा टाई मारा कुमार
लहानपण दे लहानपण दे लहानपण देगा देवा लहानपण देगा लहानपण देगा लहानपण देगा लहानपण देगा लहानपण देगा देवा मुंगे सारखं रे सारबा मुंगे सारखं रे सारबा ऐराब करत ऐराब करत मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा ऐराब करत ऐराब करत लहानपण देगा लहानपण देगा लहानपण देगा देवा लहानपण देगा लहानपण देगा लहानपण देगा देवा मुंगे साखरे सारबा मुंगे साखरे रे सारबा ऐराब करत गोर ऐराब करत मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा ऐराब करत ऐराब करत त्याशी अंकुशाचा मार त्याशी अंकुशाचा मार त्याशी
महायोगपीठतटे भीमरथ्या परम पुण्डरीकायदातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम नमन 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 मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी चवसाठी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्य मूर्ती जगतकरू जगतन्मय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणी प्रभंग सभेसाठी निवडला। कधीतरी विचार करा, जगद्गुरु तुकोबांना मागणी मागायची गरज आहे का? सामर्थ्य इतकं असावं, तुका आकाशा एवढा अणू रेणू या तोकडा, आकाशापेक्षा मोठे अणुपेक्षा लहान असणारे तुकोबा मागणी तरी कशाची मागतात? कारण कमी त्यांच्याकडे काहीच नाहीये। जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो हा अधिकार ज्या तुकोबांचा, त्यांनी मागणी तरी नेमकं कशाची मागावी? मोक्षाचे अधिकारी असणारे श्रीमंत सामर्थ्यवंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु असणारे तुकोबा मागणी का मागतात? कधी गांभीर्याने विचार करा। तुकोबा आहेत ते ज्या मातीहून चलावी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो। तुकोबाराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य ज्यांच्यात त्यांना तुकोबा म्हणायचं। तुकोबांना मागायची काय गरज आहे आणि का? आणि मागणीचे 3 नियम। ज्यांना मागितलं त्याचा मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे, जे मागितलंय ते मागण्यायोग्य पाहिजे, आणि ज्याने मागितलंय ज्याच्याकडे मागितलंय त्याच्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे। मागणाऱ्याचा अधिकार हवा, देणाऱ्याकडे द्यायला हवं, आणि मागणं योग्य हवं। उपास्य उपासक आणि उपासना ही त्रिपुटी शास्त्रात साजली की मागणी पूर्ण होते। मागणाऱ्याचा अधिकार, तुकोबारांच्या अधिकाराचा विचार केला तर जगाचा मालक ज्यांच्यामुळे सामर्थ्याने जागा होतो ते तुकोबा। आता या तुकोबारांनी मागणं तरी काय मागितलं? काय सामर्थ्य असतं संतांचं बघा। जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवा काही नाही, तुझ्या जवळ राहण्यासाठी काही नीतिमत्ता सांभाळणं गरजेचं असतंय। तुझ्या जवळ राहण्यासाठी, निष्ठावंत राहण्यासाठी, तुझ्या
संलग्न राहण्यासाठी काहीतरी टाळावं लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे. आणि ज्ञानाला पटकन येतो तो अहंकार. ज्ञानाचा सगळ्यात मोठा गुण आहे, ज्ञानासोबत अहंकार येतोच. चकारात्मक. जशी बायको भांडतेच तस अहंकार येतोच. अहंकार येत नाही असा ज्ञानी नाही, भांडत नाही अशी बायको नाही. सोपं की नाही? अहंकाराला ज्ञान, ज्ञानाला अहंकार असणारच आहे. मग आम्ही म्हटलं ज्ञानी नाही आहेत का तुकोबा? तुकोबरांच्या ज्ञानाचं आम्ही वर्णन करावं तर त्या गाथ्यानं अशी माणसं तारली ज्यांचं ज्ञान अगदी दगडाप्रमाणे होतं. अनगड शहा नावाचा फकीर असेच बसलेले असताना रामेश्वर शास्त्री, तुकोबरायांच्या काळातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित म्हणजे रामेश्वर शास्त्री, सगळ्यात विद्वान. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत त्या माणसाच्या. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही. आपल्यासारखं 40 वेळा हरिपाठ पाठ करा ना, आपल्याला कोण म्हणलं ना घेता काय येणार, ती म्हणत न गे मी मागं म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं कबळ आहे रे. हरिपाठाचा गोंधळ आहे, आपल्या शास्त्रांचा कुठं मेळ लागणार आहे. आपण बोलायचं. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत, मुखदगत आहे. असे रामेश्वर शास्त्री अहंकाराने भरलेले त्यांची पालखी निघाली. अनगड शहा नावाचा फकीर दिसला आणि अहंकाराच्या धुंदीत महात्मा ओळखू आला नाही. त्या अनगड शहाला शास्त्री म्हणतात. ज्ञान नसलं की असं फकीरासारखी अवस्था होते. राग अनगड शहाला आला. अनगड शहा म्हणाले, काय वाटतं तुम्हाला, ज्ञान आणि सामर्थ्य नाहीये का माझ्याकडे? अहो भीक मागतो, एकट्यात राहतो, बंगल्यात राहत नाही, याचा अर्थ फकीर म्हणजे भिकारी नाही. जगाची फिकीर नाहीये तो फकीर आहे. कोण आहे मी? फार मोठे शाणे समजता तुम्हाला. एक काम करा, समोर जी नदी आहे त्यातून फक्त जाऊन या. शास्त्री म्हणले, नदीत जायला ज्ञानाची काय गरज आहे, पाय भरपूर आहे ना. शास्त्री अहंकाराच्या भरात नदीत गेले खरं, पण महागारी येताना त्यांना कळलं नदीच्या बाहेर पाऊल टाकला की अंगाचा दाह चालू झाला. जसं काय शरीर अग्नीत तळपळतंय, इतकी अवस्था वाईट त्या शरीराची झाली. जोपर्यंत पाण्यातच शास्त्री तोपर्यंत शांत. पाण्याच्या बाहेर आले की अंगाचा दाह कळतोय. ताप आल्यावर अंग कसं फणफणत, असं वाटतं की शरीराला आग लागली. बरोबर आहे? बोलत जा, माय बोलायचं. हे माहेर आहे तुमचं. आज तर शेवटचा दिवस आहे, बिंदास बोलायचं. मी म्हणल्यावर इरीवारी नाही मला सर का. बोल म्हणलं की बोलायचं. हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. आता एखादी म्हणे नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर मंडपात नाचताना बघितले तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईन माझा. घरी गेल्या गेल्या म्हणे लय संतीनं आली होती मंडपात, तू ये घरी तुझे महाराजीन काढितो. जाऊ दे ग माय, असंही हे जग बोलतच ग. तेजोनी या जण भक्ती करी. परमार्थ करणाऱ्याला आजपर्यंत कुठली लोक शाणी म्हणलेत सांगा बरं? आजपर्यंत परमार्थ करणाऱ्या कुठल्या लोकांना माणसं शाणी म्हटलेत? अहो जगद्गुरु तुकोबराय म्हणले, आज म्हणतील येडाय, उद्या म्हणतील मूर्ख. एक दिवस असा येईल, धन्य म्हणविन यह लोकी लोका, धन्य आम्ही तुका देखील. हेच तर सामर्थ्य आहे. अहो ज्या ज्ञानोबरायांचं पायदळी अन्न तुडवलं, अहो झोळीत माती टाकली, धर्माच्या बाहेर काढलं, गावाच्या बाहेर काढलं, संन्यासाची पोरं म्हणून धिक्कारलं. आज त्याच ज्ञानोबरायांच्या आळंदीत माझ्या माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवल्याशिवाय दिवस जात नाही. हे सामर्थ्य परमार्थाचं. ज्ञानोबा म्हणावं तरी कोणाला? अहो प्रत्येकाला पदरात घेतात ती माय विश्व माऊली म्हणजे माझ्या ज्ञानोबा. तशी माय जगात दुसरे होणे नाही, तसे माझ्या ज्ञानोबरायांचं सामर्थ्य. अगदीच तसं. अनगड शहाच्या बोलण्याप्रमाणे शास्त्री काही पाण्याच्या बाहेर येत नाहीत. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही फिरायचं पण यायचं महाराज बरं का. असं लगे नाही गाव सोडायचं आहे ना, वेळेवर यायचं. मग महाराज शास्त्रीला काही सुधरे ना. शास्त्री अनगड शहाला म्हणतात, चुकलं देवा माझं, तुमचं महात्म्य ओळखायला विसरलो मी. महात्मा आहेत तुम्ही, कदाचित अहंकाराच्या धुंदीमध्ये तुमचं ज्ञान तुमचं सामर्थ्य कळलं नाही मला. माफी असावी या लेकराची, पदरात घ्या चूक आणि एकदा या दाहातनं बाहेर काढा, प्राण जाईल. किती वेळ मी या पाण्यात थांबावं? पाण्यात थांबलो तरी मरेल आणि बाहेर आलो तरी मरेलच. आत थंडीनं बाहेर गरमीनं. तशी आजची अवस्था तशीच आहे.
आता या उन्हाळ्यात बाहेर आलं की गरमीनं आणि घरात बसलं की उकाड्यानं मरण तर हेच दादा. विनंती माझी, चुकलं माझं. अनगड शहा म्हटले, कसं आहे ना शास्त्री, मला फक्त दाह लावता येत होता, इजवाई येत नाही. मी माझ्या सामर्थ्यावर दाह लावला, तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर विजवून दाखवा. फार ज्ञानी आहात ना तुम्ही, विजवून दाखवा. ते म्हणे माफ करा, चुकलं म्हणतोय ना. म्हटलं एवढं माझं मन मोठं नाही तुम्हाला माफ करायला, पण असा एक महात्मा जो तुम्हाला सापडतोय का बघा, जो तुम्ही त्रास दिला तरी तुम्हाला माफ करेल. कळलं. शेजार पाजारची 4 माणसं म्हटली, कोणाकोणाचा अपमान केला आजपर्यंत? शास्त्री म्हणले, फार जणांचा केला, पण सगळ्यात जास्त तुकोबांचा केला. बघा करतात का माफ? फार मन मोठं आहे तुकोबांचं. कदाचित अनगड शहा माफ करणार नाही तुम्हाला, पण जगद्गुरु तुकोबा आहेत ते, परमार्थाचा कळस, मन फार मोठं आहे त्यांचं. प्रत्येकाला माफ करायची ताकद त्या महात्म्यात आहेत, ते तुकोबा आहेत. अर्थात तुम्हाला माफ करतील, एकदा चरण घ्या. अनगड शहा गेले तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवायला. भंडारी डोंगरावर बसलेले तुकोबा बघतात शास्त्री आलेत. कस काय शास्त्री वाट वळाली? काही नाही म्हणे, चुकलं माझं, कळलं नाही मला तुमचं सामर्थ्य, माफ करा मला. फार सामर्थ्य तुमच्यात, अंगाचा दाह तेवढा थांबवा नाही तर गतप्राण होईल हा शास्त्री. अहो शास्त्री, तुम्हीच तर म्हणालात काव्य लिहायची पात्रता नाही आमची, आम्ही दाह कोण थांबवणार आहे? नाही तुकोबा, चुकलं माझं, माफ करा, एकदा अंगाचा दाह थांबवा, आयुष्यभर तुमच्या चरणाशी असेल हा शास्त्री. तुकोबा सांगतात, माझ्यात नाही ताकद, पण शास्त्री माझे अभंग नक्की तारतील तुम्हाला. तुकोबाचा एकच अभंग, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. या एका अभंगात शास्त्रीच्या अंगाचा दाह थांबला आणि शास्त्री पुन्हा एकदा पुनर्स्वरूप झाले. चरणावर मस्तक ठेवलं तुकोबांच्या आणि सांगितलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका सांगितलं, तुम्ही लावलेला दाह थांबवला बरं तुकोबांनी. कोण? तुकोबा बघायला अनगड शहा पुन्हा भंडारी डोंगरावर गेले. तुकोबारायांच्या अभंग वाचून अनगड शहा तुकोबारायांविषयी दोहा लिहितात. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम, तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम यांच्यात फरक नाही, माऊली सांगतात, आम्हा तया परस्परे एका नामाची चंदरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे विठ्ठला? नामस्वरूपी फरक आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. काहीच फरक नाही रामात आणि तुकारामात. आम्ही विचारलं, मर्यादा पुरुषोत्तम रामाची तुलना तुम्ही तुकारामांशी करताय, काय युक्तिवाद सांगाल? अनगड शहा सांगतात, एक का सेतू भंग हुआ, एक का सेतू अभंग. एकाचा सेतू भंग तरी झाला, पण माझ्या तुकारामांचा गाथा नावाचा सेतू आजही तारायची ताकद माझ्या तुकोबात आहे. अहो तुकोबांनी गाथा तारला काय नवल आहे? आमच्यासारखे किती मूर्ख त्या गाथ्यानं तारले काय नवल आहे? हे सामर्थ्य माझ्या तुकोबांमध्ये. त्या तुकोबांना काय गरज आहे? पण तुकोबा सांगतात, गरज एवढीच आहे देवा, या सगळ्या सामर्थ्याचा तीळ मात्र अहंकार होता कामा. कारण ज्या दिवशी अहंकार जवळ आहे त्या दिवशी तूर दुरावला हे मला ज्ञात आहे. विचार करत तुकोबा अहंकार टाळण्यासाठी जगाच्या मालकाकडे मागणी करतात. काय पात्रता आहे आपली, पण किती अहंकार आहे आपल्याला. साधा सदस्य असू द्या, खुर्ची शिवाय बसत नाही. सदस्य हो साधा, काय पात्रता आहे त्याची, किती ऍटिट्यूड आहे, किती अहंकार आहे. काही काही माणसं तर कीर्तनात सुद्धा हसू आलं तर हसत नाही, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत नाही, रडू आलं तर रडणार नाही, मुदाम करणार. त्याला महाराजाची जिरवायची असते. अहंकार नसतं रे दादा. विनंती लक्षात घ्या, माझी चरणावर मस्तक ठेवते तुमच्या. अहंकार कोणालाही आला ना, विठ्ठलाची बायको रखमाई, जगाची मालकीन ती, तिला सुद्धा अहंकार आला. बलिप्रतिपदा माहित आहे का तुम्हाला? बलिप्रतिपदा
बोलत जा रे. बलिप्रतिपदा कधी असते? बलिप्रतिपदा माहित नाही तुम्हाला? मग ज्याला माहित आहे त्यांनी सांगा ना, कधी असते? दिवाळीत असते. दिवाळीत. त्याला आपल्या भाषेत पाडवा म्हणतात. पाडवा. बर का जिंतीकर? पाडवा आता गेलेला नाही दिवाळीचा. दिवाळीच्या पाडव्याला कोण कुणाला ववाळत? नीट नीट. कोण कोण? नवरा बायकोला. मग कोण कुणाला? हा, नशीब बायको नवऱ्याला. काय काय म्हणतात गोविंद भावाला. अगं येडपट, तू जर पाडव्या दिवशी भाऊ वळती मग भाऊबीच्या दिवशी काय? जरा तरी डोकं वापरायचा की नाही माय बाप. पाडव्याला कोण वळायचा? नवरा. आणि भाऊबीजेला भाऊ. हा, दिवसा चुकवायची नाही. दिवसा चुकवायची नाही. भाऊबीज चुकली तरी काय हरकत नाही. भाऊ लय पाडवा चुकवायचा नाही. कशाला आहे की नाही? आपलं ते एकच असते आपलं पाडवा महाराज जर का. तर पाडवा चुकवायचा नाही. पाडव्याला कोण वळायचं? बोलत जा ग माय. तुम्हाला म्हणलं ना अधिकार आहे तुमचा बोलायचं. बोलत जा माय. तुम्ही बरं एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटात थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटत असेल हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाई पण बोल. हा ना, काय काय ती पाठीमागची तर निस्ती मारायला बसल्या आणि बसल्या. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल बोल तू बोल. दादा आहे की नाही? जरा जरा प्रेम नाही की नाही? असं करून जमणार आहे का कीर्तन? एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. मला एकटीला जमणार नाही म्हणून तुम्हाला बसवलं रे माय बाप. विनंती माझी, बोलत जा. पाडव्याला कुणाला ववाळायचं? नवऱ्याला. आता रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या. नटणं बाईचा अधिकार आहे. देवापासून आतापर्यंत सगळ्या बायकांनी नटावं याच्यात काही वाद नाही. महाराज इतकं सुंदर नटल्या रुक्मिणी माता. नक्षत्रासारख्या 16 शृंगार केला आणि देवासमोर उभा टाकल्या. आता रुक्मिणीच ती दिसायला काही कमी गोड असणार आहे का? आता तिचं रूप बघून देवालाही वाटलं काय सुंदर बायको आहे माझी. देव म्हणला तोंड खुलून हा कौतुक करायचं बरं का. पुरुष मंडळी, देवांना सुद्धा, देव सुद्धा बायकोचं ऐकतं बरं का. देव सुद्धा बरं का जिंतीकर, देव सुद्धा बायकोचं ऐकतं बरं. देव सुद्धा बायकोचं ऐकतं बरं. जिंतीचे पुरुष मंडळी, देव सुद्धा बायकोचं ऐकतं बरं. अजून एकदा सांगू तुम्हाला, या सगळ्याचा हेतू एकच होता की तुम्ही बी जरा मरत जा, ऐकत जा, की नाही? काय लागतं बायकोला महाराज सांगा? 2 शब्द प्रेमानं बोललं की बाई अख्खा संसार सुखाचा करते. खरं आहे की नाही ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, गावानं त्रास द्यावा ग. फक्त नवऱ्यानं मानावं. कशाला मनावर घेते? मी आहे ना तुझ्यासोबत. बाई आनंदानं संसार करते. खरं की नाही ग माय? हा, कसं पटल्यावर टाळ्या वाजवतात बघा बरं. आहे की नाही? किती खरं आहे माय? खरं आहे की नाही ग माय? काय खरं आहे की नाही? तुम्ही सांगा बरं माय. आहे की नाही? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते का? आता माझं झालं मला येईल अक्कल, आहे की नाही? तोपर्यंत मी आपलं सांगत जा. खरं आहे की नाही माय? कोण चांगला पाहिजे? नवरा चांगला पाहिजे. मी कशाला म्हणू? माऊली सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. विनंती माझी माय, सामर्थ्याने सांगते पुरुष मंडळी, थोडं कौतुक करत जा हा या विषयाकडे. मग देव म्हणला रुक्मिणी मातेला, काय गोड दिसतस ग रखमा. कौतुक केलं रखमाई मातेचं. आता तुम्हीच विचार करा, कौतुक देवानं केलंय, अहंकार यायला असं किती वेळ लागणार? कारण कौतुक कोणी केलंय? देवानं केलंय. वैष्णवाचंही तसंच होतं. आम्ही राजस फार अहंकारी होतो. राजस याचा अर्थ लाडावलेलं. देव आम्हाला लाडावतो ना. राजा याची कांता काय भीक मागे. मग आमच्याकडे अहंकाराचा वारा न लागो. आम्ही लाडावलेले असल्यामुळे देव सगळं देतो ना. देव काय कमी करतो वैष्णवाला? अहो काळाचेही काळ, आम्ही विठ्ठलाचे लढीवाळ. आम्ही त्याचे लढीवाळ असल्यामुळं काळाचेही काळ असण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला पटकन अहंकार येतो. आता कौतुक देवानं केलं तर याचा हरिक काय अवघड आहे मला सांगा? अहंकार यायचं येणारच तो. रुक्मिणी मातेला या अहंकाराला रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसते सुंदर, नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. आता देवाला मनातलंही ऐकू जातच. न सांगता तुम्हा कडू येते अंतर. न सांगता जगाच्या मालकाला मनातलं कळतं. यात काय नवलंय मला सांगा? देवाला कळालं. देव म्हणले तू ये ववाळाय, तुला दाखवतो आता. है की नाही? रुक्मिणी माता अहंकारानं आरतीचं ताट घेऊन पाडव्याच्या दिवशी देवाला ववाळायला गेल्या. पण देव काही सापडला. लाजले गे माया तक्कवणा बो बाळू, तक्कवणा बो बाळू. तिकडे पावी तिकडे, तिकडे पावी तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले गे माया तक्कवणा बो बाळू, तक्कवणा बो बाळू. तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. तिकडे
इकडं माझाच नवरा आहे, आता यातला माझा कुठला आहे? कळलं का तुम्हाला बोलण्याचा अर्थ? जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा आहे. म्हणजे आता एका विठ्ठला आईच्या ऐवजी जिकडे बघेल तिकडे कोण होता? विठ्ठलच होता. आता एवढा देखणा देव आहे माझा. रखमाई मातेचं काय, विश्वात त्याच्यासारखं देखणं कोणी? काय देवाचं दिसणं आहे दादा. देवाच्या दिसण्याचं कौतुक करावं तर शंकराचार्य सांगतात, अधरम मैथुरम वैतणम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वैतणम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम कमलं मधुरम हृदयम मधुरम कमलं मधुरम मधुराधिपति अखिलं मधुरम अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम. देवाचं हसणं, चालणं, बोलणं, दिसणं सगळं गोड आहे. अहो तो जसा पाहिल तसा गोड. करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबत्वामृतमृतदेव जीवे पिबत्वामृतमृतदेव गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरि बोल. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. माझा भगवंत कसा बघेल तसा गोड आहे. पर काय मन मोठं माझ्या विठ्ठलाचं. अहो पंढरीत ज्ञानी जावा, अज्ञानी जावा, शाणा जावा, वेडा जावा, कुळ गोत्र कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. अहो खटनट यावे कुठल्याही सामर्थ्यानं. कसाही भक्त असावा. माझ्या पांडुरंगाचा विचार केला तर माझा जगाचा मालक प्रत्येकाला तेवढ्याच सामर्थ्यानं गोडवा देतो. हे कौतुक माझ्या विठ्ठलाचं आहे. काय सामर्थ्य पांडुरंगाचं दादा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. आणि देवाचं काय नवल करू. आहो पिता महाभीष्माला वचन दिलं कृष्णाने, काहीही झालं तरी शस्त्र उचलणार. पिता महाभीष्माला वचन दिलं कृष्णाने, काही झालं तरी शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला पिता महाभीष्माने. रथाचा पाय मोडलेला, अर्जुनावर बाणावर बाण मारला भीष्माने. रक्तबंबा झाला अर्जुन पाहिला कृष्णाने आणि उचललं शस्त्र आणि सांगितलं भीष्माला, अरे कृष्ण स्वतःचा शब्द मोडू शकतो पण भक्ताचं रक्षण करणार हा विश्वास जगाला द्यायचा आहे. देव स्वतःच वचन मोडतो पण भक्ताचं रक्षण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अरे अर्जुनासाठी तूच गुरु झाला विठ्ठला. 28 युगाचा तटस्थ आमच्यासाठी उभा टाकला तूच की रे पांडुरंगा. किती करावं रे त्या देवाने. तरी माणसं म्हणतात देव काय देतो. का ग काय दिलं नाही विठ्ठलाने. कष्ट करायला सामर्थ्य दिलं, लोकांना जवळ करायला हृदय दिलं. अरे जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी सामर्थ्यानं वारकरी संप्रदायासारखं वैभव दिलं. संतांसारखी संगत मिळावी एवढं ताकद या मानवी जीवनाला मिळाली. तरी माणसं म्हणतात देवाने काय दिलं. लय माणसं उलटतात लय. देव न कळल्याचा परिणाम आहे ही व्यसन, हा संसार.
काही काही माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? पिल्यावर कळत नाही म्हणून मार मार मारतो बायकोला रात्री, सकाळी म्हणतात नव्हती का मारायची. पिल्यावर कळत नाही. कशी कळत नाही? आता पियाला की टोपलंवर त्याच्यासमोर शिळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुक्यात गोड लागतात का? खाईन का दादा? किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय लेंड कळतो त्याला. कळत कसं नाही? सगळं कळतं, नाटक करतय ती. तसं सगळं कळतं या जीवाला, हे जीव नाटक करतय. कळत कसं नाही? पण हे मन आहे ना, विवेकाते बोलवी संतोषाशी चाड्या लावी, बैसील तरी हिंडवी दाही दिश. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. याला स्थिर करायचं एकमेव ठिकाण आहे. आता कोठे धावे तुझे चरण, पण चरण कुठे हे पण कळलं पाहिजे. शेंदरी हेंद्री दैवते म्हणणारी आपला संप्रदाय नाही. आपल्यासाठी एकच सत्य आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उभासे विठेवर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. 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 या मदतीवरी दाखवा दिनाचा सोयरा. या मदतीवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. संत माय बाबा एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. ऐसे काही मातीला ऐसे चंद्रभागा, ऐसे काही मातीला ऐसे चंद्रभागा, ऐसे चंद्रभागा, ऐसे मातीला ऐसे चंद्रभागा, ऐसे काही मातीला ऐसे चंद्रभागा, ऐसे काही मातीला ऐसे चंद्रभागा, ऐसे मातीला ऐसे चंद्रभागा, ऐसे मातीला ऐसे चंद्रभागा. ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, कुठे गरुडाचे पाय, 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 गरुडाचे पाय. वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा वेळा वेळो वेळा. अनामत हरी, अनामत हरी, अनामत हरी, अनामत हरी. सांगा जगाच्या मालकाची भेट करून द्या. कुठं आहे सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला जाईन गे माय. तिथं जावं महाराज. नाचत जाऊ ते जगावारे, धैर्य सुख देईल विसावारे, सुख देईल विसावारे, धैर्य सुख देईल विसावारे. नाचत जाऊ ते जगावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा निवारील भूक. तो विठ्ठल जिकडं तिकडं दिसला रखमाईला. जागेवर आले तुम्ही? तो विठ्ठल जिकडं तिकडं दिसला रखमाईला. रखमाई माता म्हणली लय तोंड घेऊन म्हणलं होतं मायासारखी बायको नाही, आता मलाच नवरा ओळखू येईना. कसली बायको आहे मी? लोक काय म्हणतील? बायकोला नवरा ओळखू आला नाही, लोक नाव ठेवतील. तिकडून नामदेवराय आले. नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गवाळा आपले जा बनवा बाळा. रुक्मिणी माता म्हणल्या माझा नवरा मला ओळखू येईना नामदेवा, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? नामदेवराय सांगतात अहो दास त्याचा अहंकार नाही आमच्या. आम्हाला देवाला बघायला स्वरूप लागत नाही. मन शुद्ध असेल ना तर जगाचा मालक बरोबर आम्हाला दिसतो. कसं काय? आमच्याकडे सामर्थ्य. वैजयंती माळगळा, वैजयंती माळगळा श्री विष्णुदास नामाया, विष्णुदास नामाया
किल्ल्यात भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावे. अहो नव्हे नव्हे आम्हाला कळावं. समदृष्टी गीता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. त्याची नजर सारखी आहे. त्याला माणसात भेद नाही, त्याला देव कसा सापडणार नाही. अहो ज्याने माणसात भेद केला त्याला देवात कसा भेद कळेल. विनंती माझी, खरं सांगा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? अहो आम्ही आमदार खासदार आणि सामान्य माणूस याच्यात फरक करतो. आम्हाला देव सापडणार आहे का? फरक असतो बरं नजरेचा. माणसं म्हणतात देव का सापडत नाही, आणि नजर 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबूराव आणि देव भेटना, तू देव नाचिवला. अरे वा. अगं माय, नवरात्राचे उपासन दुसऱ्या दिवशी बोकड देवी खूप ती म्हण पोत्यात घालून आणली पाहिजे. हे असलं कोण शिकवत रे तुम्हाला? नाशन देव सापडत असतो. हे जरा तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा फार फरक आहे याच्यामध्ये. देव आहे यात वाद नाही, पण देव कुठे आहे? देव आहे, देव आहे. अहो सामर्थ्य तर लक्षात घ्या. सर्वागटी राम सूर्यप्रकाशक अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विधम. अरे शोधतो कुठे अर्जुना? पंचमहाभूत ही मी, अणुरेणू ही मी, गगन ही मी, आकाश ही मी, अरे ही पडणारी धारा ही मीच, अरे तू ही मीच, मी ही तूच. माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुत ही आहे. कोण आहे मी? दिसे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कोण आहे मी? भरला घनदाट हरी दिसे. पण हे सगळं दिसेल कधी? लहानपण. मला सगळं जेव्हा समान मानता येईल तेव्हा मला देव सापडेल. म्हणून तुकोबांची विनंती आहे, देवा आम्ही मोठी व्हायची अपेक्षा नाही, तुझं दास व्हावं एवढं सामर्थ्य आमच्यात असावं. जेव्हा आम्हाला मालक व्हायची इच्छा होईल त्यावेळेस आम्हाला तू सापडणार. मालक व्हायचंच नाही. मालकाला लई झंझट असते. मालकाला काही नाही, आपला दासच बरं. शेतकरी तुम्ही शेतकरी ना, शेतकरी आहात ते स्वाभिमानाने सांगायचं. डॉक्टर म्हणतो ना, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे. त्या सगळ्याला सांगायचं मी आहे म्हणतोय. मी नसतो तर तू नसता दाद्या. अरे मी टिकवतोय म्हणून तो टिकलाय. या सगळ्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. अरे त्या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारा शेतकरी, कारण त्याचं मन जगाच्या बापा इतकं मोठं आहे. अरे काय कौतुक करावं शेतकऱ्याचं दादा. अरे श्रीमंत आवला त्याच्या घरी गेला तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. अहो माझ्या शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही, इतकं मन मोठं त्याचं असतं. काय पैशाला खाता का? अहो शेतकऱ्याच्या बायकोनं नुसती तिखट मीठ टाकून आमटी करू द्या, काय भाजी लागते दादा? अहो या श्रीमंताची 40 भाज्या करती, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागत नाही. मरती का? नुसतं फुलकं करती बिना तेलाच. आणि घ्या महाराज म्हणते काय शेण खावं का महाराजानं? जरा तरी चव भिव असावी की नाही. आणि त्यांना टायला 1 नंबर महाराज ह्या बाया, पण जरा सुद्धा हाताला चव. आमची शेतकऱ्याची अशी निस्ती पदर घेऊन निस्ती चूल फुकन अशी भाकरी टाकन, एका भाकरीत 2 महाराज गार झालं पाहिजे. अर्ध्या भाकरीत तरी 1 महाराज आउट महाराज बरं का. काय भाकरी असतात दादा. काय शेतकऱ्याचं वैभवच वेगळं दादा. शेतकरी आणि अहो देव कुठल्याच गोष्टीत कमी करत. थोडा संयम ठेवा दादा. देव बिंदास सगळं करतो. आणि माय तुम्हाला तर सांगते, तुमच्या हातात संसार आहे. अगं तुम्ही संसार सामर्थ्याला नीट सांभाळला ना, काय ताकद महाराज. तुकोबांची बायको जिजाऊ, तुकोबांची बायको जिजाऊ पायात काटा रुतला तिच्या. जगाच्या मालकाला त्रास झाला, जगाच्या मालकानं वैकुंठ सोडलं. अहो जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि काटा दिसतो का पाय? शेतकरी तुम्ही शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतो. इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतंय. एवढं काय लाजायचं, थुकाच लावायचा असतो महाराज. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? मग 2-4 याला तरी लावावं लागत महाराज, आहे की नाही? लावायचाच महाराज. तर शेतकरी थुका लावून काटा बघतो. अहो देवानं तसंच केलं. अहो थुका घेतला आणि जिजाऊच्या पायाला लावला. देवाला एका थुक्यात दिसला नसावा, 2-4 वेळा देवानं जिजाऊच्या पायाला थुका. जिजाऊ म्हणजे तुकोबांची बायको. बरं 2 जिजाऊ झाला या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंद विश्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमात्माचा कळस उभा टाकला. 2 जिजाऊ तेवढेच सामर्थ्यवंत होता. काय जिजाऊचं कौतुक करू दादा माझ्या. काय संसार सांभाळायची तुकोबाचा. तुकोबाला भाकरी खाल्ल्याशिवाय कधी त्या बाईनं भाकरी खाल्ली नाही. माय सावकाराची लेख होती, काय संसार केला ग, फाटक्या पदरावर संसार केला, कधी तक्रार केली नाही. तुमचं बरं आहे ना, विचारलं आपलं महाराज बरं का. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय माय जनावर भेटलोय आणि मी हाय म्हणून सांभाळलंय 3 खाऊन म्हणते. काय तुमचं खरंय दादा. काय संताच्या बायका होत्या दादा.
काय कौतुक करू माझ्या जिजाऊचं. हो, मिठासोबत भाकरी खाल्ली सावकाराच्या पोरीनं, पण तक्रार नाही केली तुम्ही. हा, नवऱ्याला भाकरी द्यायची मगच खायची. त्या जिजाऊच्या पायात काटा रुतला. जगाच्या मालकानं हातात पाय घेऊन स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि थुका लावून काटा दिसला का काय. देवालाही दिसला नसावा. देवानं 2-4 वेळा थुका लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय राग आला. जिंतीची नाही, कुठली, पंढरपूरची. पंढरपूरचा सरपंच कोण? हा, आणि सरपंची. हा, कळतंय की तुम्हाला. बोलिलं मला जमतंय की तुम्हाला. रखमाई मातेला लय राग आला. रखमाई माता म्हणली, स्वामी कळतं का तुम्हाला? अहो, जगाचं मालक तुम्ही, अखिल कोट ब्रह्मांड चालक, त्रैलोक्याचा नाथ, जग जनार्दन, विश्वोत्पत्ती आदी हे तवे. अहो, सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये, तुम्हाला काय गरज आहे काटा बघायची? बरं खरं सांगा देवा, जगातलं सगळं दिसतं तुम्हाला, अर्धा तास झालं हिचा काटा बरा दिसना. देवाला काटा बघा, थुका लावायची गरज आहे दादा? तुम्हाला कसा काटा दिसना? जे नाही ते दिसतं तुम्हाला, काटा दिसना. बरे, मी म्हणलं एकदा लावलाय ग बसावं. तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. कळतं का देवा तुम्हाला? देव आहे तुम्ही. अगं रखमा, देव जरी असलो तरी भक्ताच्या प्रेमाची गरज आहे मला. अगं जगाचा मालक जरी असलो तरी इच्छा प्रेमाशिवाय, संतांच्या प्रेमाशिवाय अपूर्ण आहे माझं जीवन. मी विठ्ठल आहे, मला गरज आहे त्या भक्तांची. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी ती, तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. अगं काय सांगू रखमा तुला, माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, तिच्या पायातला काटा बघायचा. अगं कसं सांगू तुला, काटा रुतवणारही मीच, काटा काढणारही. सगळं नाटक फक्त तुझ्या चरणाच्या स्पर्शासाठी केलं. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी अख्खं विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं. अरे या संसारिकाला तर दुर्लभच. अवतपर्त वैकल्य योगा केला जातो या जगाच्या मालकासाठी. योगी तपस्वी तळमळतात त्याच्या दुर्लभ चरणासाठी. आमच्यासारख्या माणसासाठी विठ्ठल यावा, काय सामर्थ्य या वैष्णवाचं दादा. जिजाऊच्या पायातला काटा पांडुरंगानं काढला बरं का जिंतीकर. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्याला काय द्यावं असं काही नशीब नाही, पण आपला लोकांनीच काढला. जाऊ द्या माय, देवही कधीतरी येईल, विश्वास आहे आम्हाला. का आला नाही आमच्या जवळ? कारण आहे त्याला. तुकोबा तेच कारण या जगाला ओरडून सांगतात. का देव आम्हाला कळला नाही? का आमच्या जवळ राहिला नाही? का आम्ही भजन करूनही आम्हाला देव पावला नाही? त्याचं कारण आहे, अहो ज्याला अहंकार टिकवता आला त्याला देव कसं सांभाळता येणार आहे? अहो ज्याला अहंकार नाकारता नाही आला त्याला कसा जगाच्या मालकाच्या चरणाचा स्पर्श होणार? त्याने कितीही मस्तक आदळली या पंढरीच्या मालकाच्या चरणावर तरी देव त्याला भेटणार नाही. तुकोबा सांगतात, माझी अवस्था त्यातली नको विठ्ठला, माझी अवस्था त्यातली नको विठ्ठला. विनंती आहे माझी, मी दास व्हावा तुझा, तू मालक व्हावा माझा. आयुष्यभर तू मला सांभाळावं आणि मी तुझ्या विश्वासावर आयुष्य निश्चिंत घालवावं. मला विश्वास आहे तू सांभाळतो, पण ह्या सगळा विश्वास अहंकारामध्ये बुडला. पण विनंती आहे विठ्ठला, अभंगाचं प्रथम. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, आयुष्य त्या मुंगीप्रमाणे झालं विठ्ठला. आयुष्य कमी, भार फार झाला अहंकाराचा. ज्ञान कमी, अहंकार जास्त, कर्म कमी, बोभाटा जास्त.
नको विठ्ठला हे असं आयुष्य. आमचे म्हणजे भाषा बघा, नामदेवरांची मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरली, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? मुंगीचं. करा सप्ते. किती वर्ष केल्यावर मिळेल लागणार आहे? आयुष्य तसंच झालं विठ्ठला. लटके झाले कटके तेथे कडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे कडके एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणाय. कुट म्हणजे खोडकर, लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाने. काय सांगू देवा तुला, चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती. आणि काय सांगू विठ्ठला तुला, राळ फुगविलं आणि गाडग्या इतकं फुगलं. राळ, राळ माहिती का? राळ, राळ्याचा भात असतो बघा. राळ माहिती का? आमच्याकडं संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी करतात, राळ्याचा भात करतात आणि बाजरीची भाकरी करतात. तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं? विचारलं आपलं सहज आहे की नाही, आपलं सहज आपलं एवढं म्हणायला निघायचं आहे. मग राळ, ती राळ फुगवल्यावर किती फुगन, किती बी पाणी वाता, किती फुगून फुगून फुगन. फार फार ज्वारी इतकं, त्याच्या पलीकडं ज्वारी इतकं बी नाही, पण आपण धरू त्याच्या पलीकडे फुगणार. नामदेवराय म्हणले राळ फुगविलं आणि गाडग्या इतकं फुगलं. फुगतय. मी लय राळी बघितली असते, लय फुगते ती. अहो एखाद्याच्या घरी जावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फिरते. तुझी सुरुवातच इथनं असते. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही ना. आपलं साहेबाचं लय जमतं. तटल ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. हान मग आम्हाला हानतो का काय लाखा? अरे चल जागीरदार आहे तू, कळलं ना आम्हाला. आणि आम्ही तरी काय गरीबाचे का? अरे आम्ही, आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा ना घरात किती असेल. जयाची आहे द्वारी, अंगी आई शेवळ. द्वारकेचा राजा आमचा बाप सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो. त्याची लेकरं आम्ही. वारकरी दिसायला साधे असतात, पण लय नादी लागायचं. प्रेमा नाही तर झेंडा खाली आहे. एकदा राग आला की झेंडा खाली दांडावर आहे. नीट राहायचं महाराज बरं का. ते असं शाळपटल्याने नाही. नम्र आहे म्हणजे काय, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हानू काठी ना. आमच्याशी प्रेमाने वागलं तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू ना. पण आमची लाज काढायला लागले, आम्ही काय गबसणार एक दादा आहे की नाही? लोकांना वाटतं धोतरावाला म्हणजे फारच मूर्ख, फारच याळा पिसाळल्याला. एखादा धोतर घालून जर इमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय, तस काय त्यानं धोतरात बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे तुमच्यावर. काय आणि जग आहे रे. या जगामध्ये इतकी बेकार अवस्था आहे. हे जग असं आहे, इथं देवाला मानणारा मूर्ख आहे, न मानणारा शहाणा आहे. लोकांना कळत नाही कुठल्या बेससवर भगवंताचं अस्तित्व नाकारता देव जाणे. पण विनंती माझे जरा डोळे उघडा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भवचरणी ठेवी माझा, सुख व्यथा जग 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 जोगी जाग जाग बोलत, जग 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 जोगी जाग जाग बोलत. उठा की माय बाबा कैसी लागली झोप, उठा की माय बाबा कैसी लागली झोप. हुजूर लावण्या एवढीच मोठी पण, हुजूर लावण्या एवढीच जागा रे पाहिलं जागा, तुम्ही जागा रे पाहिलं जागा. चोर निर्ल्या नाडोली भागा, तुम्ही जागा रे पाहिलं जागा. चोर निर्ल्या नाडोली भागा, जागा रे पाहिलं जागा. जागा रे पाहिलं जागा, तुम्ही जागा रे पाहिलं जागा. जागा रे पाहिलं जागा, जागा रे पाहिलं जागा. वेळेतवर जागा. वेळ गेली की बोलण्यात मजा. कानाई बधिर झाले वाच्या बोले बोबड, नाक मुक गळू लागले लाला आणि शिंबुड. श्वाना परी गती झाली अवघी करते हाडहाड. त्याच्यापेक्षा विनंती तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा, न्यामज तिथवरी दाखवा दिनाचा सोयरा. विनंती वेळ तोपर्यंत समजून घ्या, मजा नसते दादा पुन्हा वरडण्यात. विचार करा ना कधीतरी, किती करावं देवाना. तुम्ही थोडंफार करीत जाणार, तर देवाला काही बंधन नाही. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही उत्तरती. देवाचं नाम कसंही घ्या, नाही तयाविना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. पण मी काय म्हणते, नाही काकडा जमला हरिपाठ, तर नाही हरिपाठ जमला अभंग, तर नाही अभंग जमले विठ्ठल विठ्ठल तरी म्हणाल का नाही? वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा.
वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा जमल तसं म्हणा पण म्हणत जमायला ताकद देवाच्या नावात बरं तेही नाही जमलं जुनी भजन होती बघा लेकरांची सेवा केली तू आई लेकरांची सेवा केली तू आई कसं सांग भेडू कसं तुझ्या उपकारा जगी कोण उभारीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माया बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची हिरत्याला वरती देशी मातीला आधार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा कुंभार आकाशी जे पढिरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पाबुले चालती दुखी संसाराची पाबुले चालती मुलीची तिरकाल पाहिला हरी कनवा जगतो बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला देव टोचतो का पुरुष मंडळी टोचतो का असं टोचतो का तुम्ही भजन केल्यावर टोचतो तुम्हाला म्हणे जा भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या चिरी उभा मंदिरी तो पहा विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल ताई विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल हरि बोल विठ्ठल 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 माय बाबा दया धरा करुणा करा विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल काय वेळ लागतो रे संसार सुखाचा व्हायला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कावाणा गे. पण खरं सांगू का, यातली माझ्या कचकच कांद्याला कधीच कळणार. त्याची अख्खी जिंदगी भंगार गेली दादा. नजर बेकार त्याला देव काही सापडणार. ज्याला माय बहीण कळली नाही त्याला विठ्ठल काय कळणार. असे आमचे चार चौकात बसतात. तिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, की तुझी ही माझी गोरी दिसली गालात हसली माझी ते तुझ्या बापाची पेंड आहे. अरे तुम्हाला स्त्रीचं महत्व कळू नये. नजर म्हणावी दादा. काय विचित्र रे. रक्त कोणाचं, कुठल्या मातीत जन्माला आलं, काय जगणं. विनंती माझी जरा चरणावर मस्तक ठेवतो तुमच्या पोरांनो. वाईट नाहीत रे आपण. खरंच महाराष्ट्र ही पिढी वाईट नाही. आजही कौतुक आहे मला माझ्या देशाचं, माझ्या राज्याचं, माझ्या परंपरेचं, माझ्या संस्कृतीचं. आजही आमच्या महाराष्ट्रात वाईट वागताना विचार केला जातो. आई बापाला देव मानलं, हा तोच महाराष्ट्र आहे. जिथं बापाला पांडुरंग आईला रखमाई मानलं जातं, हा तोच महाराष्ट्र आहे. जिथं माईला आईचा दर्जा दिला जातो, जिथे मातीला आईचा दर्जा दिला जातो, हा तोच महाराष्ट्र आहे. जिथं आजही आमची माणसं मातीत सोनं उगवायची ताकद ठेवतात. काही दोन चार वाईट असतातच की, पण सगळीच पोरं वाईट नाहीत. अरे आजही आमच्या महाराष्ट्रातली पोरं माय बापाचं स्वप्न पूर्ण करायचं सामर्थ्य आपल्या मनगटात ठेवतात. हा तोच महाराष्ट्र आहे जिथं तरुण आपल्या माय बापाचं स्वप्न अर्धवट पूर्ण करतात. सगळेच वाईट नाही, दोन चार असतातच. त्या दोन चारच जरा नीट करावं लागतं, कारण त्या दोन चार मुळे बाकीचे 40 बिघडतात. खरं सांगा पुरुष मंडळी, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त जिंती का? बोर काही खात नाही. बर आता खरं सांगा, जिंदगीतलं पहिलं व्यसन दारूचा ग्लास, गुटख्याचा घास, सिगारेटचा श्वास तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशानं घेतला का? पहिलं व्यसन स्वतःच्या पैशानं केलं का? मग जीवनात कोणतर दानशूर करणं होता. हे म्हणला की रगटवर घाटानं काय होत. अरे घटानं 80 अक्कर गेली, मी आली, अजून काय व्हायचं राहिलं. जीवनात वाईट संगत फार विचित्र. पापाचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे वाईट संगत. प्रारब्ध संताची संगत नाही. आणि ज्याला मिळाली ना त्याला हे अहंकार वगैरे काही करू शकत नाही. लोभ वासना माया मोह हा साधा स्पर्शही करू शकत नाही. संगत संताची भेटली पाहिजे. तुकोबाराय म्हटले, मी मेल्यावर माझी बायको लेकर रडणार नाही. रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. माया मोह रडणार, म्हणणार आयुष्य गेलं पण माणूस हाती लागला ते रडणार. दुसरे काय संताचं जीवन दादा. आम्हाला तेवढं नाही, पण कमीत कमी आम्हाला आमचं आयुष्य तरी घडवता यावं. तुकोबाराय म्हणले, अवघड आहे, त्याला संयम लागतो. माऊली सांगतात, मंथोनी नवनीता पैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा. असं संकट आलं की देवावर लोटून चालत नाही दादा. विश्वास ठेवता आला पाहिजे. काय दुःख यायचं वाट्याला येऊ द्या, मायबाप विनंती करते ही लेख. काय संकट यायची वाट्याला येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या. विश्वास त्या जगाच्या मालकावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. हा दिवसही आयुष्यात येईल. थोडा विश्वास ठेवा, संयम ठेवा. आमच्याकडे संयमच नाही.
एक पोरगा माझ्याकडे आला, ताई म्हणला मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले, तरी वाढत नाही होता इथे. आता भामटे तुझं झाड वाढणार आहे का असं? अरे मुळाला टिकू तर ती त्याला. आमच्या तरुण मंडळीची, तरुण पोरापोरींची हीच गत आहे. आम्हाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट. आपल्या बापाची पेंडे होय रे दादा. माळ घातलं की महाराज झाला की पाकिट असं नसतं दादा. आज 20 वर्ष झाले कीर्तन करते त्याला. आता कुठं जगाच्या मालकानं थोडीफार प्रसिद्धी दिली. लोकांना वाटतं आता वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. 19 वर्ष झालं नामचिंतनाचा 8 आहे. चालू वर्ष 24 आहे. हा 70-75 बी नाही आम्ही. लोक म्हणतात कस काय कस काय. अरे येडाय का तू? तशी जी वाटेनं पाहता वैसेची गावाना येता बाळपणीचं सर्वज्ञता वरित यात आहे. भगवंताने जगाच्या मालकाने बाळपणी सर्वज्ञानं वरावं. उगच नाही रे दादा, जन्मोजन्मी आम्ही बहुत सुकृताची. आमच्या माय बापाचं, आज्याचं, पंजाच्या आमच्या पदरात पडलं. तुमचा बापही पित होता, त्याचा बापही पित होता, त्याचा बापही पित होता. काय ढेकळं मिळणार एक दादा. आज जा गेला बाप मसना गेला. देखिता ना तू पण तू ही तैसाची झाला जैसे ते होते. हाच फरक आहे. बाप माळकरी होता पोरगा काय म्हणतात ना, इथं माळकराच पित आहे, ती त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. बाप देतोय पण त्याचा पदर घ्यायला तयार. बापाचं पेलवायला बी सामर्थ्य लय लागतं. तुकोबाराय म्हणले मला पेलवता आलं हेच माझं भाग्य आहे. माझ्या वडिलांची का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय मला जमलं असतं विठ्ठला माझ्या बापाच्या पंढरीची वारी, त्याचं फळ माझ्याकडे आहे. तुकोबारांच्या वडिलांपासून वारी झाली सोपं नाही. म्हणून विनंती माझी थोडं सामर्थ्याने तुम्ही पण सुधरा माय बापा आहे की नाही. 8वीचं पोरग माझ्या समोर मावा चोळीत होतं. म्हणलं लाज वाटते का? चडीतला पॅन्टीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणलं तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला माडपात. हा झालं कीर्तन. म्हणलं लय ज्ञान नाही पाजळायचं. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. म्हणला झुकेगा नाही साला तू काही चीज आहे का? म्हणला समोरून बाप आला, त्यांना चोळीली माव्याची मूठ पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही? ती म्हणलं बापाला घाबरण्यातली अवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? म्हणलं ती त्यातली अर्धी मागतोय म्हणून मागं घेतली. आता याचा पोरगा काय संत होणार आहे का? थोडं लक्ष बी द्या की जरा आहे की नाही. तुम्हाला सुधारणं गरजेचं आहे की दादा. झालं गेलं आता. अर्धी लाकडं मसनात गेली, आता तरी सुधरा. अरे चावत नाही म्हणून तरी खायचं सोडा. लय लोकांना ज्ञान शिकवते दादा. आजकालची पिढी वाया गेली ना, आजकालची पिढी वाया गेली. अरे हीच म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात बसू बसू पत्ती खेळतात. उभ्या मारुतीला राणी दाखवतात, ही म्हणते आताची पिढी वाया गेली माणूस बरं का. अरे तू पत्ती खेळायचं बंद कर, पुन्हा पुढच्याला ज्ञान शिका. कसं दादा तर आम्ही येडे तर येडे, पण तुम्ही शिकवणं काम आहे ना आम्हाला. अहो बसवा जरा हाताला, नेहा गाकड्यात, सांगा हरिपाठ कर म्हणून. अहो आज नाही आवडणार, उद्या नाही आवडणार, परवा नाही आवडणार, 10-12 दिवसानं एखादी तरी भजनाची आवड लागलच की दादा. अहो कर्तव्य आहे तुमचं. अरे कौतुकानं सांगते, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आणि तरुणी काकडा आणि हरिपाठ करेल तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासाने सांगते. पोरांनी संयम ठेवला पाहिजे. परमार्थ संयमाशिवाय विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास संयम तुकोबार तेच सांगतात. देवा तुला भेटायचं काय अवघड आहे? तुला भेटणं म्हणजे रत्नाकराच्या रत्नाचा स्वरूप घडणं. तुला भेटायचं असेल विठ्ठला तर आम्हाला एकच नियम आहे. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. अंकुश संयम. आम्हाला तुला भेटायचं असेल ना देवा, तुझी भेट म्हणजे काय कमी नाही. आमच्यासाठी आम्हाला मोठं व्हायचं असेल तर महाराज या यातना, पण आम्हाला मोठं व्हायचंच नाही देवा. आणि आम्हाला माहित आहे लहान राहण्यातच मोठेपण आहे. तेवढं तर कळतं की आम्हाला आहे की नाही. म्हणून विनंती आहे फार नाही विठ्ठला तुझ्या दासत्वाची पात्रता दे. हा आणि दास कसं असतो ना दादा, काही झालं मालकानं काही सांगावं, माणूस होय संकट आलं ठीक आहे, बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे. सुख दिलं सुख गोमटे ते करा माझे भार ओझे.
तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते करा बाबा. आम्हाला आमच्या चांगल्यापेक्षा आम्हाला विश्वास आहे, आमचं चांगलं आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळतं. माझी विनंती, काय ना जाऊ निस्ती माळ घाल, लय सोपं, माळ घालीत जा. माणसं म्हणतात आता काय, आता उद्या परवावर मरण आलं. अरे कडू, आज घातली उद्या मी याला तर एक दिवस माळ करी म्हणून जपचिन की. एका दिवसाच्या माळेचं पुण्य काय कमी वाटतं का तुम्हाला? अहो माळ घालत जा दादा, हो लय ताकद माळेत. माणसं म्हणले काय होतं माळ घातल्यावर? अहो माळ घातल्यावर मरत नाही. अहो खरंच तर. आता आहे का शेवट सत्याला कशाला खोटं बोलू? माणसात कुठं खोटं बोलत असतात का? एकट्यात बी नसतात बोलत महाराज. मला सांगा, हा माळ घातल्यावर मरत नाही? शपथ मरत नाही. मरत नाही म्हणजे मरत नाही असं नाही, मरत. पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. तो मरतो खरा, पण कसा? सटवीनं जसं 5व्या दिवशी लिहिलंय तसा. सटवी 5व्याच दिवशी माथ्यावर मृत्यू जन्म लिहित. सटवीची राती जीवन विसंबी वाती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा माऊलींचं वर्णन आहे. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या. तुमच्या सुना लय शहाण्या. लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बीबी इज कॉम. ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. खरंय तुमचंच, असू द्या तुमचंच खरंय. सोशल मीडिया वापरायचं नाही असं नाही, बिंदास वापरायचं. पण आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती, आपलं ज्ञान जगाला दाखवण्यासाठी बिंदास वापरायचा. हे जग आहे, इथं दाखवल्याशिवाय बी पर्याय नाही. हे जग आहे बाबा. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. ही जग आहे. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तन करणारी नालायक आहे. हे जग आहे बाबा. इथं आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे जग आहे बाबा. जणाई म्हणते ना, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानांचा अपमान केला. धुंद झाला धुंद झाला धुंद झाला. धुंदवलेलं जग आहे देवा तुझं, याला खरं लवकर कळत. विनंती विठ्ठला, आम्हाला कळावं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्य काही नाही. मग आम्ही द्वैतात जगणारी माणसं, द्वैताची झाडांनी गुरुविन तया कैचे कीर्तन. हा आम्हाला, आम्ही स्वतःला मोठे समजणारी माणसं, आम्हाला काय नामचिंतनाचा महिमा कळणार दादा? फार ताकद आहे विठ्ठलाच्या नामात. घेता नाम विठोबाचे, हो घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, विठोबाचे घेता नाम विठोबाचे, 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 घेता नाम विठोबाचे. पर्वत गळतील पापाचे छापाचे, घेता नाम विठोबाचे, हो घेता नाम विठोबाचे. पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. लोक सत्य हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. देवाचं नाव घेतलं की काही करायची गरज पडत नाही असं नाही. मायबाप, तुझ्या मुखात विठ्ठलाचं नाव आहे, ते करण्याचं सामर्थ्य तो जगाचा मालक देतो. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. आम्ही बोलावं आणि तू करवून घ्यावं ही ताकद तुझ्या नामात आहे. विनोदाचा भाग सोडा, पण जो खराच नामचिंतक आहे, साधक आहे, त्याला विचार. उगाच संतांनी एवढा मोठा संसार त्यागला नाही या परमार्थासाठी. नातांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवत होता दादा. नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवत होता. नाथबाबा म्हणजे साधं व्यक्तिमत्व. 3दा मेले नाथबाबा. कितीदा? 3दा. षष्टीला पहिल्यांदा गेले,
अख्खं गाव गोळा झालं, अंतयात्रा निघाली, पोरानं मडकं पुढं धरलं. आपल्या दीपोरच धरतं ना, विचारलं महाराज बरं का. असं पोरानं मडकं धरलं महाराज, निघाली अंतयात्रा. शेवटचे 4 शब्द, आयुष्यातले शेवटचे 4 शब्द काय असतात? नीता काय म्हणतात जाताना? राम नाम सत्य है. आयुष्यभर तर कळलं, मेल्यावर तरी कळू दे. बंगला काय तू बांधून आला, गाडीचे हप्ते ठेवले त्याचं बघ, काही राहिलं का? सत्य काय होतं? राम नाम. आयुष्याचे शेवटचे 4 शब्द आम्हाला आयुष्याचं संपूर्ण सामर्थ्य, महत्व, अधिकार. निघाली अंतयात्रा. खांदेकरी होते 4. खांदेकरी भाऊकी नेत्र पाहुणे. खांद्याला कोण असतं? खांद्याला भाऊकी असती, भाऊकी कधीच चांगली नसती. भाऊकीला भाऊकीचं खपत मी नाही, तुम्हीच म्हणले बरं, खपत नाही महाराज. मला बी अनुभव आहे. खपतच भाऊकी म्हणजे टपूनच. ती भाऊकीचं 4 खांद्याला. त्या चौघांनी बोलायला चालू केलं. आयुष्यभर भजन केली, हाय नाही ते सगळं लुटून दिलं. काय झालं? काय मिळलो नाही का? शेवटी आपल्याच खांद्यावर आलो. दुसरा म्हणला खरं आहे तुझं, जरा जमा करून ठेवला असतं, पुढची पोरं सुखानं खाल्ली असती. सगळं गावाला वाटून दिलं. कीर्तनाला आलं की धनधान्य द्यायचं, कीर्तनाला ऐकावं म्हणून सगळं संपत्ती वाटून दिली लोकाला, आणि काय भजन करून फायदा झाला? मेलोच की. तिसरा म्हणला मेल्यावर तरी सोडा. चौथा म्हणला जाऊ दे, बोलू दे, त्याला कुठं ऐकू जाय ना रे. नाथ बाबा तिरडीवर उठून बसलं. महाराज उठलेले नाथ बाबा चौघाला सांगतात सोड सोड. ती म्हणला आवाज, ती म्हणला वर्ण खाली सोड. माझ्याविषयी बोलता होय रे? तुमच्या खांद्यावर जावा इतका लाचार मी? अरे जगाच्या मालकाचा बघतय, तुमच्या खांद्याची मला काय गरज आहे? अरे नाही मरत जा. तुम्ही फक्त विचार करा, असा तुम्ही कुणाला तरी खांदा दिला आणि तुम्ही असं बोलताय आणि ते उठून बसलं, कसं होईल तुमचं? असं कोरोना ओमिक्रॉन संगच होईल का नाही? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं त्या चौघाचं इठल इठल करीत होतं. डोळं बाहेर आलं, डोळं कशाचं काय? झोप लागणार रातची, उठू उठू बघायचं, उठलो झोपच नाही. वर्ष गेलं. पुढच्या षष्टीला पुन्हा एकदा नाथबाबा गेले. लक्षात घ्या, नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे, नाथबाबांचा अंतकालही षष्टीचाच आहे. नाथबाबांचा उत्सव हा एकाच वेळेस साजरा होतो, तो म्हणजे षष्टी. तुकोबारायांची जयंती असते, तुकोबारायांची बीज असते. माऊलींची जयंती असते आणि समाधी सोहळा असतो. पैठणचा एकच सोहळा असतो, तो म्हणजे षष्टी. कारण नाथबाबांचा जन्मही त्याच दिवसाचा आहे आणि अंतकालही त्याच दिवसाचा आहे. वर्षभर जगले नाथबाबा, पुन्हा दुसऱ्या वर्षी षष्टीलाच गेले. आता अख्खं गाव नाही, अख्खा सातारा जिल्हा जमा झाला. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघाय. आणि असली मजा पुन्हा बघाय भेटत असते होय महाराज. उठत्यात का बघाय, अख्खा जिल्हा जमा झाला. एबीपी माझा, TV 9, साम मराठी, उघडे डोळ्यान बघा निठण, डोळे उघडून बघा नीट. आणि सगळे कॅमेरे घेऊन सगळे उघड नाथ बाबा सगळं झालं, पण खांदेकरी राहील. ते नियम असतंय, ज्यानं सुरुवातीला खांदा दिला शेवटपर्यंत त्यांनाच द्यायचा. त्या चौघाकडं गावातले काही महत्वाचे माणसं गेले आणि म्हणले चला. ते म्हणले कशाला? ते म्हणले खांदा. इथं वर्ष झालं डोळ्याला डोळा नाही, कशाचा खांदा द्याता? दिवसा झोपलं तरी झोप लागत नाही, रातचं झोपलं तरी झोप लागत नाही, नुसतं उठलेलं दिसतंय. खांदा नाही बाबा जिंदगीत, आता कुणाला खांदा नाही. ते म्हणले कुणाला नाही, ते नाथ बाबाच पुन्हा गेल्यात. ते म्हणले नीट चेक करा. नाही नीट चेक केलंय, मस्त MD डॉक्टर बोलवला होता, खरं गेले तर चला. ते नाही चला. ते म्हणले आले नाही तर गावातून बाहेर काढलं जाईल. ती म्हणला गेलो तरी पंचायत, नाही गेलो तरी
हा मग 4 जण खांद्याला गेले खरं, पण 4घात मिटिंग झाली. काही झालं तरी यावेळेस बोलायचं. किती बी तोंड वालं की बोलायचं. अशी 4घाची पक्की मिटिंग झाली आणि 4 जण खांदा द्यायला गेले. नाथबाबाची अंतयात्रा निघाली, पैठणच्या अर्ध्या गावापर्यंत आली. एका म्हातारीची लेक इती जातीला आलती, नांदाय चालली होती. इती जाती कळते तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पाठ परतवणीला येते ना, काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? लेक लग्न झाल्यावर येते ना एक दिवस, माघारी म्हणतात का? ठीक आहे. महागारी ना मुर्द्या, माघारीन तर काय तर परतीन तर हा तर असे असते महाराज बरं का. तर ते असं आमच्याकडे इती जाती म्हणतात. इती जाती म्हणजे इती आणि जाती असे. इती जातीला आली होती आणि नेमकं ती महागारीन आली आणि ती महागारीन चालली आणि ती महागारीन जाताना ती नाथबाबाचं मड आडवं. मग आईचा जीव जळला. आई मनातल्या मनात म्हणली लिकीची, बराबाई कडू माझ्या लिकीच्याच मुळावर मेला. मरायचं तर उद्या परवा मरायचं की बरा माझ्या लिकीच्याच बैलगाडीला आडवा गेला. आता आई तिला काय माहिती कोण महाराज आहे का काय आहे. ती म्हणली बाई माझ्या लिकीला मड आडवं गेलं, हे काही चांगलं नाही. कशाला उगा चांगलं, बसल्या बसल्या उगाच आपशकून. मग माय म्हणली बराबाई मेला, ती म्हातारी म्हणू द्या. म्हातारीचं बोलणं मनातलं सुद्धा नाथबाबांना ऐकलं आणि नाथबाबा तिरडीवर उठून बसलं. नाथबाबा उठू द्या, अख्खं गाव खांद्याकऱ्याकडे बघत होत. कधी कधी म्हणले आई शपथ नाही, पांडुरंगा शपथ नाही. मग ते उठले कसे, आम्ही नाही बोललो. नाथबाबा म्हणले यावेळेस ह्यांच्यामुळं नाही, तो का ती कोपऱ्यातली म्हातारी का ती कोपऱ्यातली, आता हितली होय पैठण मधली. ती पैठण मधली म्हातारी आणि ती म्हणली बरा माझ्या लिकीच्या मुळावर मेलं, मला कुणाच्या मुळावर मरायचं. नाथबाबा उड्या मारत घरी गेले. पुन्हा वर्ष झालं. वर्षानं नाथबाबा म्हणलं मी आता जाणार आहे. लोक म्हणले सांगू नका, जाऊ वाटलं जा, राहू वाटलं राहा, आम्हाला सांगायचं. तुम्ही नुसतं नाटक करताना मध्ये गेलं की उठता. तुमच्या काय नादी लागायला आम्हाला येळ. आम्ही कामधंदा सोडायचा तुमच्या अंतयात्रेला तुम्ही मध्ये तुम्ही जा नाही तर राहा. महाराज कुणीच जायला तयार नाही. आता विचार करून लक्ष देऊ नये का, वैष्णवाचा अधिकार सांगतो तुम्हाला. नाथबाबाची अंतयात्रा आहे. नाथबाबाच्या अंतयात्रेमध्ये स्वतः नाथबाबा चालतात. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये स्वतः नाथबाबा चालतायत. त्याच पैठणच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर माझ्या नाथबाबांनी शेवटचा विना ठेवला आणि माझ्या नाथबाबांनी माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करत जलसमाधी घेतली आणि जगाला देह अर्पण केला. माझ्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून जीवाचा जगाच्या मालकाला उपहार दिला. काय ताकद असते वैष्णवाची. जायचंही त्यांच्याच हातात आहे आणि यायचंही त्यांना मोठेपण येऊ नये. जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य आहे जन्म मृत्यू. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शरणम य संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. त्याला पर्याय एकच आहे, भज गोविंद. मृत्यू ज्याच्या हातात आहे असे असणारे संत काय अवघड आहे त्यांना मोठेपण यायचं. तर का म्हणतात तीच विनंती देवा, एवढंच नको. ते शांती ब्रह्म असणारे नाथबाबा आयुष्यभर नम्रतेनं जगले. रागही कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. जगद्गुरु असणारे तुकोबा, सामर्थ्य ज्यांचं जगद्गुरूंचं आयुष्य घालवलं, पण कधी कोणाला तिरस्काराच्या दृष्टीने पाहिलं. ज्या बंबाजी बुवाने मारावं त्या बंबाजी बुवालाही म्हणले माझे तुकोबा, बुवा मारून मारून हातपाय दुखत असतील तुमचे, दाबून देतो पण कीर्तन चुकवू नका. काय सामर्थ्य असतं संतांचं. एवढं नम्रपणा, एवढा समंजसपणा येतो कुठे? मागणंच देवाकडे तेवढं आहे तुकोबांचं. विठ्ठला बास. तसं नाथबाबांना, नामदेवरायांना तुझ्या स्वरूपाचा दृष्टांत मिळावा आणि त्यांचा सगळा अहमपणा निघून जावा. अगदी माझी अवस्था तशीच कर, कारण मला ज्ञात आहे. मग मी रामेश्वर शास्त्री पाहिले, मी चांगदेव पाहिले, मी रावणही पाहिला. अख्खी लंका गेली त्या अहंकाराच्या पायात. ती अवस्था नको माझी विठ्ठला, विनंती आहे माझी. जयांगी मोठेपण तया जया
याचा अर्थ गांभीर्याने त्याची जाणीव असणे. आपण म्हणतो की नाही, आई वडिलाची जाण पाहिजे, धर्माची जाण पाहिजे, माणुसकीची जाण पाहिजे. जाण म्हणजे माणूस जागरूक आहे, त्याने जे केलंय त्याची मला जाण आहे, मला तळमळ आहे. अगदीच विठ्ठला मला ज्ञात आहे, जाण आहे की आमचं लहान असणं आमच्यासाठी भाग्याचं, आमच्यासाठी कौतुकाचं आहे. मग विनंती आहे, काही नाही जमलं देवा, मुखात तुझं नाव यावं, कारण तुझ्याशिवाय आम्ही अपूर्ण याची आम्हाला जाण आहे. एक तर दोन्ही हात प्रेमानं, दोन्ही वा. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. यावर रामचंद्र की. खाली कोणी घ्यायला सांगितलं? एनिवे असू द्या. असे तुम्ही कुठं ऐकायला बसले? बोलल्यावर झोंबल पण मी बोलणार. जिंतीकर एवढे जमलात तुम्ही, यातले अर्धे कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. नाही खरं आहे तुमचं, कसे का होईना आले हे महत्वाचं, येणं गरजेचं आहे. ज्या जगामध्ये जगाच्या मालकाला माणसं विसरत चालली, ते भगवंताची जाणीव असणं, सामर्थ्य येणं गरजेचं आहे. लोक म्हणतात देवाने कस काय दिलं तुम्हाला? अहो ज्याला आवड देवाची, जग त्याला आवडणार नाही, जगाला ते आवडणार नाही असं शक्यच नाही. विनंती आहे, त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं. अख्खं जग नतमस्तक होत आहे, फक्त एवढीच नम्रता आहे की आम्हाला त्याच्या चरणावर संपूर्ण व्हायचं आहे. घालून या भार निरविले संती विठोबासी, विठोबा रखुमाई. जय गोपाल कुमारी, विठोबा रखुमाई, गोपाल कुमारी, मुबारक कुमार, गोपाल कुमारी. जय जय विठोबा रखुमाई. गोपाल कुमारी, जय जय मुबारक कुमार, गोपाल कुमारी, मुबारक कुमार, गोपाल कुमारी, मुबारक गोपाल कुमारी. कुमार. पुंडली कमल हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, की जय. मुबारक कुमार. मुबारक कुमार. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास, भगवान ज्योतिबाच्या चरणाशी थाटलेला हा गोड अखंड हरिनाम सप्ताह. डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर स्वरूप त्या ज्योतिबाचं. असं वाटतं आयुष्य इथे संपवावं. त्या ज्योतिबाचं दर्शन घेतलं, अजून आयुष्यामध्ये इतकं सुंदर काय त्या डोळ्याला बघायला भेटावं, जितकं सुंदर स्वरूप त्या मूर्तीचं आहे दादा. इतकं सुंदर देखणं स्वरूप त्या ज्योतिबाचं, आणि त्याच स्वरूपाने अगदी मंत्रमुग्ध झालेलं तुमचं हे गाव. अगदी सुंदर मंदिर बांधलंय. मग हे भगवंताचा घोडा असेल, हे मंदिराचं सगळं बांधकाम असेल, सुंदर आहे. डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर मंदिर आहे. भाग्यवान माणसात तुम्ही. ज्योतिबाचं स्थानापन्न तुमच्या गावाच्या मातीशी आहे. अगदी हेवा करावा असं जीवन आहे तुमचं. तुमच्या चरणावर तशा प्रणाम आहे या लेखीचा. अगदी सुंदर सप्ताह, शेवटचा दिवस, मागणी परसेवा. सुंदर नियोजन आहे सप्त्याचं. सुंदर टाळकरी ही तरुण पोरं, जर या वयात यांना जगाच्या मालकाची आवड असेल तर यांच्या भविष्याचा जगाचा मालक विचार करणार यात विश्वास आहे. हे सुंदर असणारी सगळी तरुण मंडळी, सगळे सुंदर गोड गायनाचार्य चरणावर मस्तक आहे या बहिणीचा. तुमच्या उत्कृष्ट मृदुंग वाद्यात चरणावर मस्तक आहे तुमच्या या बहिणीचा. आमच्यासाठी मध्ये दादा शुभम दादा अगदी गोड ज्यांनी आवाज लावला त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. आमचे मराठी हॉटस्पॉटचे दादा, त्यामुळे अगदी सुंदर शूटिंग ज्यांच्या माध्यमातून होते त्यांचे सुद्धा मनस्वी आभार.
अगदी सुंदर चोपदार दादा, नामदेवरायाचा अवतारच म्हणावं दादा बरं का. इतकं सुंदर. या वयामध्ये एवढी ताकद आणून एवढं कीर्तनात 2 तास उभं टाकून नाचायचं सोपं. आपल्या आपल्या शरीर आपल्या वागण्यामुळे किंवा आपल्या आनंदामुळे दुसऱ्याच्याही चेहऱ्यावर आनंद येतोय. सोपं नाही दादा. नाथांच्या घरी पांडुरंग चोपदार होता. चोपदार व्हायचं काही भाग्य कमी असतं का दादा? चोपदार होणं म्हणजे फार मोठं भाग्य आहे. आणि भाग्य आमच्या दादाचं. त्याचबरोबर सनईवाल्या ताई असतील, दादा असतील, सगळ्यांचे मनस्वी यावर अगदी गोड कीर्तनाच्या सेवेला तुम्ही सामर्थ्य वाढवता, शोभा वाढवता. चरणावर मस्तक आहे तुमच्या. पहारेचे विनेकरी, कीर्तनाचे विनेकरी, चरणावर तशा प्रणाम या लेखीचा तुमच्या. तुम्ही सगळे मायबाप, माझे वडील ज्यांच्यामुळे माझं सामर्थ्य आहे, माझं अस्तित्व आहे, त्यांच्या चरणावर आयुष्यभर ऋणात ऋणी. पुन्हा एकदा ज्योतिबांच्या चरणावर ही सगळी कीर्तन सेवा समर्पित करते. काही चुकलं असेल तर क्षमस्व. मागणं एवढंच आहे, तुझा विसरणं त्याच्यासाठी लहानपण देगा. तुझा विसरणं होण्यासाठी तेवढंच आहे, नम्र राहता आलं पाहिजे विठ्ठला, मातीशी राहता आलं पाहिजे. 2 मिनिटं स्वतःसाठी घेते, लक्ष देऊन ऐका. माझ्या नामचिंतनाच्या 8 तासामध्ये जेवढी वर्ष मी आजपर्यंत कीर्तनं केली, त्या प्रत्येक कीर्तनाचं मला जे मानधन मिळालं, मानधन म्हणजे तुमच्या भाषेत पाकिट, पण म्हणतात त्याला मानधनच. आता बोलणारे काही बोलतात, तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसळातनं काढला पाहिजे. किती देतो दाद्या सुपारी तू आम्हाला सांग बरं. असं म्हणजे बोलताना लोक जरा विचित्र बोलतात. तर मानधन. तर सेवेचं मी आजपर्यंत जेवढं, सेवा म्हणजे कीर्तन, सेवा म्हणजे कीर्तन, आणि मानधन म्हणजे जे सेवेला घेतलं त्यात. आयुष्यभर मी जेवढी काही मानधन घेतलं, तर सगळं मानधन त्यातला 1ही रुपया संसारामध्ये न घालवता माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न मी यावर्षी पूर्ण केलं. म्हणजे ते चालूच होतं, पण जोपर्यंत आपली ताकद पुरत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नव्हतं. कारण प्रत्येक गोष्ट बोलून होत, काही गोष्टीला पैसाच लागतो. तर माझं एकच स्वप्न होतं की जे मी कीर्तन शिकण्यासाठी मला त्रास झाला, मला संकट आली, ते पुढच्या पिढीला येऊ नये, पुढच्या मुलींना येऊ नये. याच्यासाठी महाराष्ट्रातली आध्यात्मिक शिक्षण देणारी उच्च दर्जाची संस्था मी उभी केली. बार्शी तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे 5 मजली असणारी इमारत, प्रत्येक सोयीसुविधेनं उपलब्ध आहे आणि गरीबातल्या गरीब मुलींना शिक्षण देण्याचं सामर्थ्य तिथे आहे. तर ती इमारत मी माझी आयुष्याची पुंजी लावली त्याला. पाठाचा हॉल सुद्धा मी एसी केला. एक दर्जा असावा संप्रदायाचा. आपण नाही वाढवू शकत, पण आपल्याला जेवढं देता येईल तेवढं. अशा हिशोबाने. आणि शिक्षण लक्षात घ्या, 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली फक्त मुलीच. ही संस्था मुलींची आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली आध्यात्मिक शिक्षण संस्था असं शिक्षण संस्थेचं नाव आहे. विश्वमाऊली मुलींची आध्यात्मिक शिक्षण संस्था असं शिक्षण संस्थेचं नाव आहे. याच्यामध्ये कीर्तन, गायन, पेटी, वादन हे सगळं तर दिलंच जाईल, परंतु 5वी ते 7वी पर्यंतच्या ज्या मुली आहेत त्यांना ज्ञानेश्वरी चिंतन, हरिपाठ चिंतन, गीतेचे संहिता, विष्णू सहस्त्र नाम याचा अभ्यास दिला जाईल. आणि 7वीच्या ज्या पुढच्या मुली आहेत त्यांना वेदांत, शास्त्र, उपनिषद, वेद हे सगळं दिलं जाईल. कारण आहे, महाराज, मूळ शिकल्याशिवाय कीर्तनाचा आनंद घेता येत नाही. त्याच्यामुळे आमचे गुरुवर्य जयवंत दादा बोटले यांच्यासोबत असणारे आमचे गुरुवर्य दत्ता महाराज हुके, मुमुक्ष धर्मशाळा पंढरपूर इथे 6 वर्ष ज्यांनी वेदांतामध्ये महारथी झाले असे असणारे आमचे गुरुवर्य, ते अध्ययन देतील त्या वेदांताचं. आणि बाकीचं जेवढं काही बेस आहे ते आम्ही शिकवून घेऊ आणि त्याच्या पुढचं शिक्षण आमचे गुरुवर्य देणार. गायन असेल, पेटी असेल, वादन असेल, कुठलंही सामर्थ्य त्या मुलीला कौतुकाने मिळलं जाईल. विनंती एवढीच आहे, अख्खं घर ज्या पुरीला कटाळलंय ती संस्थेत सोडायची नाही. आम्हाला नाही सांभाळली मग तुम्ही सांभाळा असलं करायचं. त्या मुलीला खरं जिज्ञासा पाहिजे, आत्मीयता पाहिजे. ज्ञान नसू द्या, पण कमीत कमी परमार्थाची आवड पाहिजे. तिला आवड पाहिजे की मला शिकायचंय. नाहीतर तुम्ही कितीही बळजुबरीनं घातलं तर लेकरू शिकणार नाही. तिला आवड असावी. अशी गावातली, तालुक्यातली जी कुठल्या मुली आहेत, तुम्ही ते सामर्थ्याने त्या संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश देऊ शकता. प्रवेश प्रक्रिया चालू आहे. आणि आता कुठं घ्यायचं, कसं घ्यायचं, तुम्हाला स्वतःला यायचं असेल तर बार्शी तालुका, बार्शी माहित आहे तुम्हाला, भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली अंबरीश नगरी म्हणजे बार्शी. भगवंत बार्शी पंढरपूर पासून पुढे 90 किलोमीटर. मग महाराज तिथे बार्शीमध्ये तुम्हाला तिथे संस्था बघायला भेटेल, भेट देता येईल. नसेल तर तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी फोनवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी पत्रिका, ज्या संस्थेच्या प्रवेश पत्रिका आहे त्याच्यावर माहिती आहे सगळी, मोबाईल नंबर कुठे आहे, काय आहे. तर ही प्रवेश पत्रिका, माझं इंस्टाग्राम पेज आहे शिवलीला पाटील ऑफिशियल, त्याच्यावर पण कॉन्टॅक्ट नंबर आहे.
माहिती आहे. फेसबुकवर पण आहे, गुगलवर पण विचारलं तर सांग, मिळून जाईल तुम्हाला. तरी पण लईच कटाळा आला तुम्हाला तर मी आता एक नंबर सांगते, टिपण करून घ्या. लक्षात राहिला तर लक्षात ठेवून घ्या. 7020701391 7020701391 या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. काळजी नसावी. ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा सोपा आहे, काही हरकत नाही. घ्यायचं असेल तर नक्की घ्या. ही विनंती. काही चुकलं असेल तुमच्या चरणावर स्वतःच्या प्रणाम, क्षमा आणि ही सगळी सेवा जगाच्या मालकाच्या चरणावर समर्पित करते. बोलता बोलता 5 मिनिटं उशीर झाला, पुन्हा एकदा क्षमा मागते आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे बरवे तुका म्हणे बरवे तुका म्हणे बरवे तुका म्हणे बरवे तुका
त्यासी अंकुशाचा त्यासी अंकुशाचा त्यासी अंकुशाचा मार मारो त्यासी अंकुशाचा